मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही जमिनीची किंवा प्रॉपर्टीची जर मोजणी करायची असेल तर तुम्ही अगदी 2 मिनिटात घरच्या घरी तुमच्या मोबाईलद्वारे करू शकतात. तर हो मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्हाला फेऱ्या मारण्याची गरज नाही. मोठ्या प्रमाणात फी भरण्याची गरज नाही. अगदी फ्रीमध्ये तुम्ही घरच्या घरी तुमच्या मोबाईलद्वारे जमिनीची मोजणी करू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर जमिनीची मोजणी करायची असेल तर तुम्हाला भूमी अभिलेख ऑफिसमध्ये जावं लागतं. ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्या जमिनीचे 7/12 उतारा त्या ठिकाणी जमा करावा लागतो. बऱ्याच प्रकारचं डॉक्युमेंट आहे, तर ते देखील तुम्हाला जमा करावे लागतात. तर जे काही तुम्हाला जमिनीची मोजणी करायची आहे तर ते क्षेत्रफळ किती एकर आहे त्या एकरच्या हिशोबाने तुम्हाला त्या ठिकाणी फी भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला तारीख दिली जाते. तर तारीख तुमची 2 ते 3 महिन्यानंतर अर्ज स्वीकारल्यानंतर निश्चित होते आणि जे काही भूमी अभिलेख विभागाचे लोक आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि तुमच्या जमिनीची मोजणी करतात. तर अशा पद्धतीची तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते, म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला हॅरेसमेंट होते. तर मित्रांनो, तुम्ही कोणतीही प्रॉपर्टी असेल किंवा जमीन असेल तर विनाशुल्क म्हणजे फ्रीमध्ये अगदी 2 मिनिटात तुम्ही मोबाईलद्वारे मोजणी करू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला मोबाईलद्वारे जमिनीची मोजणी किंवा कोणत्याही प्रॉपर्टीची मोजणी कशा पद्धतीने करायची आहे ते जर जाणून घ्यायचं असेल मित्रांनो, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, मी कल्याणी. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोबाईलद्वारे जमिनीची मोजणी अगदी 2 मिनिटात फ्रीमध्ये कशा पद्धतीने करायची ते बघूया. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोअरला जायचं आहे. प्लेस्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे लँड एरिया कॅल्क्युलेटर. लँड एरिया कॅल्क्युलेटर सर्च केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेले जी काही लोगोची ॲप आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे. ॲपची रेटिंग चांगल्या पद्धतीची आहे आणि खूप मोठ्या संख्येने इथं लोकांनी डाउनलोड केलेली आहे. तर ॲप आपल्या इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर GPS एरिया कॅल्क्युलेटरच्या इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीचा दिसेल, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. त्यानंतर आपल्याला लेट्स स्टार्टवर क्लिक करायचं आहे. लेट्स स्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणचं लोकेशन ॲटोमॅटिक कॅच होणार आहे. त्यासाठी आपल्याला जे काही तुमच्या मोबाईलमध्ये नेट आहे ते चालू ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही शेतात असणार किंवा जो काही प्लॉट असेल त्या प्लॉटमध्ये क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणजे मोजमाप करायचं आहे. तर त्या ठिकाणी जर तुम्ही असणार तर खूप चांगलं आहे. किंवा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मोजमाप करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करून त्या ठिकाणी जायचं आहे. तर मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्हाला एखाद्या प्लॉटची मोजमाप करायचं आहे आणि त्याची जी काही बॉर्डर आहे वेडीवाकडी आहे, म्हणजे ट्रिंगल आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं कॉर्नरमध्ये जे काही सिम्बॉल दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन येतात, एरिया, डिस्टन्स आणि PY. त्यावेळेस तुम्हाला एरिया या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. एरिया या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन येतात, वॉकिंग आणि मॅन्युअली. तुम्ही जर वॉकिंगवर क्लिक करत असणार तर त्याचा अर्थ असा होतो, म्हणजेच तुम्हाला जो काही प्लॉट असेल किंवा शेती असेल त्याचे मोजमाप करायचे तर त्याच्या बॉर्डरवर आपल्याला वॉक करायचं आहे, म्हणजे चालत जायचं आहे. म्हणजेच आपल्याला चालायचं आहे. ॲटोमॅटिक चालल्यानंतर पूर्ण लोकेशन त्या ठिकाणी कॅच होतं. तर तुम्ही आरामात तुमचं जे काही जमिनीचं मोजमाप आहे ते इथं बघणार आहेत. किंवा मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर कशा पद्धतीने आपण इथं मोजमाप करू शकतो तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मॅन्युअलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही आपण जमीन मोजमाप करणार आहोत त्याच्यावर बॉर्डरवर क्लिक करायचं आहे. जसजसं तुम्हाला म्हणजे बॉर्डरवर तुम्हाला जसे पद्धतीने डॉट दिसतील तसं तुम्हाला डॉटवर क्लिक करायचं आहे. आणि डॉटवर क्लिक करत असताना तुम्हाला पूर्ण बॉर्डर ही क्लिक करत राहायची आहे. तर संपूर्ण बॉर्डर आपण क्लिक केल्यानंतर इथे संपूर्ण जे काही क्षेत्रफळ आहे ते मार्क होताना तुम्हाला दिसणार आहे. आता या ठिकाणी आपण गुंठ्यावर क्लिक केलेलं आहे. तुम्ही एकरवर क्लिक करू शकता किंवा गुंठ्यावर क्लिक करू शकता.